आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय। मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली। तिथं पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। या दरम्यान त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून आले। गुरुवारी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये 2 गटांमध्ये राडा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे। हातवारे करायचे नाहीत सांगतोय, तुम्हाला शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, असं रोहित पवार पोलिसांवर संतापून म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे। दरम्यान सदर प्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पाटील यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत म्हटलं, आम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो होतो। तिथं जे एपीआय होते त्यांना नेमकं काय चाललंय कळत नव्हतं। ते झोपेत होते की वेगळं काही हे मला सांगता नाही येणार। नितीन देशमुख कुठे आहेत हे आम्ही विचारलं तर काय कुठं माहीत नाही म्हणाले। आपल्याला सीपींनी देशमुख कुठं असल्याचं सांगितलं आणि आम्ही तिथं गेलो असं सांगत तिथं एपीआय कडून हातवारे करत ऐका असं काहीतरी वक्तव्य करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। यावरूनच त्यांचा संताप झाला। जर लोकप्रतिनिधींशी पोलीस असं वागणार असतील तर गरीब जनतेला ताटकळतच ठेवत असतील असं ते म्हणाले। आमदार असताना तुम्ही आमदारांशी नीट बोलत नाही, उद्या गरीबाला कशी वागणूक देतील हे असा प्रश्न उपस्थित करत तुमचं वागणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। रात्री 2 वाजता ॲडिशनल सीपींना कोणाचा फोन येतो असं म्हणत पोलिसांकडून मिळालेली वागणूक पाहता रोहित पवार यांनी तीव्र स्वरात नाराजी व्यक्त केली। नेमकं काय प्रकरण? भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी एसपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये महाराष्ट्र विधान भवनाबाहेर झालेल्या संघर्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी एसीपी आमदार रोहित पवार यांचे समर्थक मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन बाहेर निदर्शन करताना दिसले। विधान भवनाच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जाताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांचं वाहन अडवलं। तिथं जीप समोरच ठिय्या धरला। यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचा मुद्दा समोर आला। त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटल्या। आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं आमदारावर पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागायचं, नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना, असं वाटतं काय? कसं बोलतो हे तर कळायला पाहिजे। चौकी नाही पोलिसांना आमदारला आणलं जाते आणि त्याची असणारी दखल घेतली जाते काय? तुम्ही साधे पीएस आहेत असं हात बी दुकान बोलताय, एक रिस्पेक्टिव्ह बोलणं आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून घेतो।